Good morning, friends. We are meeting after a long gap and hope all of you are fit and fine. And also, you are following the instructions given by the government to fight against the coronavirus. Stay at home, keep distance, use sanitizers, and wash your hands regularly. By following these instructions only, we can break the chain of coronavirus and live a healthy life. Okay? Now, let's move on to the next session. Next session is about letter writing, and we know that in our question paper, the fifth A1 or A2 question is about letter writing. There are two types of letters. One is the formal letter, and second one is informal letter. Formal letter basically written to the officers, and informal letter written to the friends, relatives, and acquaintances, the people those who we love them, and they are acquainted with us, they are familiar to us, they are we have friendship with them. To such people we write the informal letter. Okay, this question is for 5 marks, fifth A1 or A2. You have to attempt any one of these two, uh, either formal letter or informal letter. Okay, let's see, today in this session we are going to discuss about informal letter, because in that writing skill section we have one question. We have to write a letter to the moon, and the points are given there. That's why writing a letter to the moon is informal letter. So because of that we are going to discuss about the informal letter. Let's see, informal letter, the letter which is written to the friends, relatives and acquaintances. जे पत्र आपण आपल्या मित्रांना लिहितो, आपल्या नातेवाईकांना लिहितो, किंवा ज्यांच्याशी आपली फ्रेंडशिप आहे, जे आपल्या ज्यांना आपण ओळखतो अशी लोक, त्या लोकांना आपण जे पत्र लिहितो त्या पत्राला इनफॉर्मल लेटर असं म्हटलं जातं. ओके, चला नेक्स्ट पॉइंट. द थिंग्स विच वी हॅव टू कवर अंडर धिस letter writing, informal letter writing. Let's see it. The first point in letter writing is writing address. Okay, आता ॲड्रेस लिहिताना एक लक्षात ठेवायचं की संपूर्ण ॲड्रेस हा लेफ्ट अलाइंड असला पाहिजे, किंवा सगळं लेटर लिहिताना हे लेफ्ट अलाइन असलं पाहिजे, डाव्या बाजूला लिहावं लागेल. तुम्हाला या पत्राची जी सुरुवात करायची ती त्याचा ॲड्रेस लिहून करायची, जो की तुमच्या आन्सर शीटच्या डाव्या बाजूला लिहायचे. याला लेफ्ट अलाइन असं म्हटलं जातं. चला पाहूया कशा पद्धतीने आपल्याला ॲड्रेस लिहायचा आहे. ॲड्रेसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे. तुमचं पत्र चेक करत असताना ॲड्रेस हा पॉईंट 1 मार्कासाठी आपल्याला तिथे दिलेला असतो. ॲड्रेस लिहिताना काही गोष्टीची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आता त्या गोष्टी कोणत्या आहेत, तर ॲड्रेस लिहिताना इथे तुम्हाला स्क्रीनवर दिल्याप्रमाणे त्याचं जे फॉर्मॅट आहे ते या प्रकारे असेल. सुरुवात करावी लागेल नेम. आता नेम कुठलं लिहायचं. मोस्ट ऑफ द टाइम द सेंडर्स नेम इज गिवन इन द क्वेश्चन. तुम्हाला प्रश्नामध्ये कोणत्या नावाने पत्र लिहायचे हे दिलेलं असतं, आणि ते ॲज इट इज नेम तुम्हाला तिथे लिहायचं. म्हणजे क्वेश्चनमध्ये असं दिलं आहे, सपोज यू आर कपिल शर्मा
अँड राईट अ लेटर टू समवन, किंवा कपिल शर्मा किंवा कामिनी शर्मा असे नाव तुम्हाला तिथे क्वेश्चनमध्ये दिलेले असतील, तर तेच नाव तुम्हाला ॲड्रेसमध्ये सगळ्यात सुरुवातीला लिहायचे. ते लिहिताना समोर एक्झाम्पल दिलं आहे, सुभाष काळे. इथे एक इमॅजिनरी नेम मी वापरलेले. जर नाव दिलेलं नसेल क्वेश्चनमध्ये तर तुम्ही इमॅजिनरी घेऊ शकता, पण आता पूर्वीप्रमाणे XYZ ABC असं चालत नाही, हे लिहायचं नाही. तर तुम्हाला नाव लिहावंच लागेल. दिलेलं असेल ते ॲज इट इज, और तुम्ही इमॅजिनरी नाव लिहू शकता. इथे जसं लिहिले ते नाव लिहिताना त्या नावाची दोन्ही अक्षरं सुरुवातीची, इथे सुभाषचं S कॅपिटल आहे, काळेचं K कॅपिटल आहे. गॉट इट? या पद्धतीने तुम्हाला सगळ्यात अगोदर ॲड्रेसमध्ये नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर हाऊस नेम. आता क्वेश्चनमध्ये फक्त नाव दिलेलं असतं किंवा एखाद्या वेळेस ॲड्रेस पण दिलेला असेल, तर तो क्वेश्चन अगोदर व्यवस्थित वाचून घ्या आणि त्याच्यात जर ॲड्रेस असेल तर तो ॲज इट इज लिहा. नसेल तर फक्त नाव असेल तर नाव लिहा. ॲड्रेस तुम्ही इमॅजिनरी लिहू शकता. इथे लिहिलेलं आहे शांतिनिवास. हे लिहिताना पण त्याचं बिगिनिंग ऑफ द लेटर यस लेटर ऑफ दॅट वर्ड इज कॅपिटल. ओके, S इज कॅपिटल, N इज कॅपिटल, आणि त्याच्यानंतर कॉमा. हे लक्षात ठेवा. यू हॅव टू फॉलो धिस फॉर्मॅट. तुम्हाला या फॉर्मॅटप्रमाणेच पत्राचा ॲड्रेस लिहावे लागेल, जो 1 मार्कासाठी आहे. देन रोड नेम, जे तुम्ही कुठल्या रस्त्यावर वगैरे कुठला एक लिहू शकता तुम्ही. इथे लिहिलं आहे टिळक रोड, तर टिळक रोड लिहिला आहे, त्याच्यानंतर कॉमा. देन सिटी अँड पिनकोड. सिटीचं नाव लिहा, क्वेश्चनमध्ये दिलेले असेल तेच लिहा, नसेल तर इमॅजिनरी लिहा. पिनकोड नंबर दिलेला आहे ऑलरेडी, तिथे ॲड्रेसमध्ये असेल तर तुम्हाला काही दुसरा वापरायची गरज नाही, पण नसेल तर मग हा लक्षात ठेवा. 431122 हा बीडचा पिनकोड नंबर आहे. त्याच्यानंतर फुल स्टॉप, आणि शेवटचा पॉईंट याच्यामधला आहे डेट. डेट बऱ्याच वेळेस असं पाहिलं की विद्यार्थी वरती लिहितात, तर ते वरती नाही लिहून डेट तुमच्या ॲड्रेसच्या सगळ्यात खाली लिहायचे. आणि दुसरी गोष्ट, हा ॲड्रेस लिहिताना एक लक्षात घ्या, संपूर्ण ॲड्रेस अलॉंग 1 लाईन आहे. म्हणजे सुभाषचं यस, त्याच्या खाली शांती याचं यस, हे एका लाईनमध्ये आलं पाहिजे. म्हणजे इकडं तिकडं होता कामा नये. लक्षात येतं आहे ना? तर ते बीडचं बी, तिलकचं टी, हे सगळे अलॉंग 1 लाईन आहे. तर याच पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये ते ॲड्रेस लिहायचा आहे. डेट लिहिताना लेटरमध्ये डेट लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत आहे, ती या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे तारीख अगोदर ती पण 8th, आणि देन महिन्याचं जे कॅपिटल 8 जून 2020, फुल स्टॉप. दिस वे यू हॅव टू राईट द ॲड्रेस ऑफ युअर इन्फॉर्मल लेटर. लेटर लिहितानाचा पहिला पॉईंट कुठला आहे, तर तो आहे रायटिंग ॲन ॲड्रेस. ओके, आणि तो या पद्धतीने लिहायचा. दिस ॲड्रेस इज फॉर 1 मार्क. ओके, चला आता नेक्स्ट पॉईंट पाहूया. आफ्टर द ॲड्रेस, सेकंड पॉईंट इज सॅल्युटेशन, अभिवादन ज्याला म्हणतो आपण. ज्याला पत्र लिहितोय आपण, हे इन्फॉर्मल लेटर असल्यामुळे तिथं दिलेलं असेल रिलेटिव्ह आहे, फ्रेंड आहे, कोण आहे, जे काही ओळखीचा कोणी व्यक्ती असेल, तर ज्याला पत्र लिहितोय त्याला केलेलं अभिवादन. आणि हे अभिवादन 2 प्रकारे केल्या जातं. एक खूप आपल्या जवळचं असेल तर माय डिअर या, आणि खूप म्हणजे ठीक आहे ओळखीचा आहे, फ्रेंड्सला आपण माय डिअर लिहितो आपण, कारण ते खूप क्लोज असतात. किंवा मग रिलेटिव्हजमध्ये अंकल असतात वगैरे वगैरे. तर याच्या व्यतिरिक्त जर ॲक्वेटेन्सेसमध्ये थोडेसे ओळखीचे आहेत किंवा असं असेल, आता समजा मूनला लिहायचं आहे तर इथं लिहू शकतो आपण डिअर मून. ओके, म्हणजे माय डिअर आणि डिअर हे 2 सॅल्युटेशन्स वापरली जातात. तर त्याने आपल्याला लेटरला काय करायचं आहे, या ॲड्रेसच्या एक्झॅक्ट खाली त्याच लाईनमध्ये हे सॅल्युटेशन लिहायचे. हे सॅल्युटेशन्स आपल्याला अर्ध्या मार्कासाठी,
It is for half mark. The address 1 and first salutation is for half mark. Is that clear? These 2 points at the beginning of the letter you have to cover. Okay, you have to follow these 2 points. हे दोन्ही पॉइंट मिळून आपल्याला 1.5 मार्कासाठी आहे. चला नेक्स्ट. आफ्टर द सॅल्युटेशन you have to write the full letter, that is the body of the letter. म्हणजे मेन मसुदा ज्याला म्हणूया आपण पत्राचा, त्याला आपण बॉडी ऑफ द लेटर असं म्हणूया. इन द बॉडी ऑफ द लेटर you have to write minimum 3 to 4 paragraphs. 3 to 4. You may write 3 or sometimes as the need of the letter you can write the 4 also. But less than 3, only 2 paragraphs or 1 paragraph is not sufficient. To get maximum score in this question, you have to write at least 3 to 4 paragraphs. Got it? And all these paragraphs, हे paragraphs लिहित असताना काय असायला पाहिजे? These paragraphs should cover all the points given in the question. त्याला आपण covering all the points given in the question असं म्हणूया. म्हणजे प्रश्नात जेवढे पॉईंट्स दिलेले आहेत तेवढे सगळे पॉईंट्स तुम्हाला तुमच्या पत्रामध्ये कव्हर करावे लागतील. एकही पॉईंट तुम्हाला सोडून चालणार नाही, लेफ्ट करून चालणार नाही, अवॉइड करून चालणार नाही. यू हॅव टू कव्हर ऑल द गिवन पॉईंट्स. इन ॲडिशन टू दॅट यू कॅन ॲड 1 or 2 ऑफ युअर ओन ऑल्सो. That much of liberty you have. You can add your own some more information. तुम्ही तुमचं पण एखाद दुसरा पॉईंट ॲड करू शकता. बट keep this is in your mind that don't increase the length of your letter. As per the demand of that letter, you can add your own. It should not be a very lengthy letter. Okay? ते खूप मोठं नाही करता येणार तुम्हाला. तुम्ही तुमचे ॲड करा, परंतु ते लिमिटेड असलं पाहिजे. ते खूप मोठं होता कामा नये. ओके, पण तुम्हाला 100% फॉलो करावे लागेल. यू हॅव टू कवर ऑल द गिवन पॉईंट्स. क्वेश्चनमध्ये जे पॉईंट्स दिलेले ते सगळे तुम्हाला कवर करावे लागतील. वाईल रायटिंग द इन्फॉर्मल लेटर, द लँग्वेज ऑफ धिस लेटर शुड बी व्हेरी कॅज्युअल. म्हणजे या पत्राची जी लँग्वेज आहे ती अशी कॅज्युअल असली पाहिजे. डे टू डे लाईफमध्ये आपण जशा पद्धतीने कन्व्हर्सेशन्स करतो आपल्या रिलेटिव्हशी, फ्रेंडशी, ते त्याच लँग्वेजमध्ये असलं पाहिजे. म्हणजे खूप रिच व्होकॅब्लरी एक्सपेक्टेड नाही आहे. इझी लँग्वेज, इझी टू अंडरस्टँड, सिम्पल लँग्वेज ज्याला म्हणतो आपण. सिम्पल लँग्वेजमध्ये, सिम्पल सेंटेन्सेसमध्ये तुम्ही लिहायचं. पण हे लिहित असताना एखाद दुसरं 2 म्हणजे तुम्ही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस पण वापरू शकता आणि वापरायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे काय होतं, थोडीशी आपली जी नॉलेजची डेप्थ आहे ती लक्षात येते. ओके, द लँग्वेज शुड बी कॅज्युअल ऑर यू कॅन से इन्फॉर्मल अँड फ्रेंडली. ती लँग्वेज कशी असली पाहिजे? फ्रेंडली लँग्वेज असली पाहिजे. खूप फॉर्मल लेटरमध्ये काय करतो आपण, खूप ऑफिशियल वर्ड्स वापरतो. तर इथे ते वापरण्याची गरज नाही आहे. कारण आपण आपल्या कुठल्या तरी रिलेटिव्हजला, फ्रेंड्सला पत्र लिहितो आहे, असं वाटलं पाहिजे की आपण डायरेक्टली बोलतो आहे. आणि आपण जे रेग्युलर आपल्या लाईफमध्ये ज्या पद्धतीने फ्रेंड्सशी कन्व्हर्सेशन करतो ते तसंच वाटलं पाहिजे. त्याला आपण कॅज्युअल किंवा फ्रेंडली लँग्वेज म्हणतो किंवा इन्फॉर्मल लँग्वेज म्हणतो. ओके, चला आता याच्यानंतरचा पॉईंट काय? In our question, the question is given in the form of ads or webs or newsline or notice board or some pictorial information. आता हा पिक्टोरियल वर्ड तिथे हाईड झालेला आहे, पण तिथे आहे तो पिक्टोरियल इन्फॉर्मेशन. आता प्रश्नामध्ये आपल्याला जो प्रश्न विचारला जातो लेटर रायटिंगचा, तो यापैकी एका प्रकारचा असतो.
क्वेश्चन दिलेला असतो आणि तिथे त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला एकतर एखादी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली असते किंवा एखादं वेब्स जे वेगवेगळे आहेत, डायग्राम्स ज्याला म्हणू आपण, टेबल चार्ट वगैरे वगैरे किंवा पाय चार्ट, हे वेब्स आहेत. तर त्या वेब्सपैकी एखादा वेब्स तिथे तुम्हाला क्वेश्चनमध्ये दिलेला असेल, इन्फॉर्मेशन त्या स्वरूपात असेल किंवा न्यूज लाईन असेल, एखादी न्यूज तिथे छापून आलेली असेल किंवा नोटीस बोर्ड, वेगवेगळे नोटीस बोर्ड आपण पाहतो. तर अशा प्रकारचा एखादा नोटीस बोर्ड तुम्हाला क्वेश्चनच्या स्वरूपात दिलेला असेल किंवा एखादी पिक्टोरियल इन्फॉर्मेशन, पिक्टोरियल म्हणजे एखादं चित्र स्वरूपामध्ये एखादी माहिती दिलेली असेल. तर या प्रकारचं एखादं आर्टिकल तिथे दिलेलं असतं आणि त्याच्या आधारे आपल्याला पत्र लिहायचं असतं. द क्वेश्चन इज गिवन लाईक धिस. आणि त्याच्या आधारे त्या न्यूजच्या किंवा त्या ॲडच्या किंवा त्या वेबच्या आधारे आपल्याला दोन्ही पत्र त्याचे क्वेश्चन फॉर्ममध्ये दिलेले असतात, फॉर्मल अँड इनफॉर्मल. अँड वी हॅव टू चूज एनी वन ऑफ दिस टू. दोन्हीपैकी एक कुठलं तरी निवडायचं असतं. वरती क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा, त्याच्यानंतर ते ज्या फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन दिले ते फॉर्मॅटची संपूर्ण इन्फॉर्मेशन खूप काळजीने एकदम आपण वाचून काढायची. ती डिटेलमध्ये आपल्याला अंडरस्टँड झाली पाहिजे, या पद्धतीने ती रीड करायची. म्हणजे आपल्याला पत्रामध्ये काय लिहायचं आहे, त्याचं जे कंटेंट आहे ते त्या दिलेल्या ॲडमधून किंवा तेव्हा न्यूजमधून आपल्याला कलेक्ट करायचे आणि ते फॉलो करायचे. आणि हे करत असताना जेवढी इन्फॉर्मेशन तिथे दिलेली तेवढी संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या लेटरमध्ये आली पाहिजे. हे ऑब्लिगेटरी आहे, हे अविभाज्य, हे लिहावंच लागेल. कारण या गोष्टीसाठी जे रायटिंग 3 to 4 पॅरेग्राफ्स याच्यासाठी जवळपास 3.5 मार्क आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेले असतात. ओके, चला नेक्स्ट पॉईंट पाहू. यूज ऑफ परफेक्ट प्रेझेंट टेन्स. मोस्ट ऑफ द टाइम while writing the letter, frequently used tense is perfect present tense. परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा खूप मोठ्या प्रमाणात लेटर रायटिंगमध्ये आय हॅव डिसाइडेड टू अटेंड धिस एक्झाम, इज इट, आय हॅव रिसिव्ड युअर लेटर, या प्रकारे अशा पद्धतीने परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसं बाकीचेही वापरले जातात. मोडल ऑक्झिलरीजचा वापर केला जातो. अदर टेन्सेस पण जसे सिच्युएशनल असतात त्याप्रमाणे अदर टेन्सेस पण वापरले जातात. पण मोस्ट ऑफ द टाईम लेटर रायटिंगमध्ये या परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर हे लक्षात ठेवायचे. आणि नेक्स्ट पॉईंट आहे प्रॉपर यूज ऑफ ग्रॅमर. आता मित्रांनो, मी मगाशी सांगितलं की बॉडी ऑफ द लेटर या भागासाठी 3.5 मार्क दिलेले असतात. त्या 3.5 पैकी 1 मार्क हा कम्प्लिटली गिवन फॉर द यूज ऑफ ग्रॅमर. या पूर्ण लेटरमध्ये आपण किती योग्य प्रकारे ग्रॅमरचा वापर केलेला आहे. मग या ग्रॅमरचा वापर करताना सगळ्यात महत्त्वाचा जो येतो तो येतो टेन्स. म्हणजे प्रॉपर टेन्सेस आपण वापरलेले आहेत का नाही. देन आर्टिकल्सचा योग्य वापर केलेला आहे का नाही. देन पंक्च्युएशन मार्क्स आपण करेक्ट वापरलेले आहेत का नाही. कॅपिटल आहे, कॉमा आहे, फुल स्टॉप आहे, इफ नीडेड क्वेश्चन मार्क असेल, एक्सक्लामेशन असेल, तर हे सगळं व्यवस्थित वापरलेलं आहे का नाही हेही पाहिलं जातं. देन कंपाऊंड सेंटेन्सेस, अँड, ऑर, बट यांचा वापर करून सेंटेन्सेस काही जोडलेले आहेत का किंवा ॲज सून ॲज सारखा वापर केलेला आहे का किंवा काही मग याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस आहेत का. या सगळ्या गोष्टी यूज ऑफ ग्रॅमरमध्ये पाहिल्या जातात. आणि याच्यासाठी स्पेशली 1 ॲडिशनल मार्क दिलेला असतो. जर आपण व्यवस्थित ग्रॅमर फॉलो केलं तर हा 1 पैकी 1 मार्क आपल्याला निश्चित या ठिकाणी मिळू शकतो. अशा प्रकारे द बॉडी ऑफ द लेटर इज फॉर 3.5 मार्क. आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण या पद्धतीने सगळ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्याला या लेटर रायटिंगमध्ये
चांगले मार्क्स मिळतील. देन आफ्टर कन्क्लुजन. आता आपण 2-3 पॅरेग्राफ 3-4 पॅरेग्राफवरती लिहिले इन्क्लुडिंग ऑल द पॉईंट्स. तर त्याच्यानंतर शेवटचे 1-2 लाईन हे कन्क्लुडिंग लाईन्स म्हणून आपल्याला लिहिता येतात, ज्याच्यामध्ये संपूर्ण पत्र संपल्यानंतर एखादा मेसेज किंवा एखादी गुड विश ज्याला म्हणूया आपण समोरच्या प्रती, या पद्धतीने आपण लिहू शकतो. मग काय पाहूया, एक्सपेक्टिंग समथिंग म्हणजे समोरच्याकडून काही आपल्याला अपेक्षा असेल तर वडिलाला समजा सहलीसाठी पैसे आपण मागण्याचं पत्र लिहितो आहे, तर वी आर एक्सपेक्टिंग. सो यू कॅन राईट आय एम एक्सपेक्टिंग द मनी ॲज अर्ली ॲज पॉसिबल फॉर यू. या पद्धतीने आपण एखादं त्यांच्याकडनं काय ते क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल जे काही एक्सपेक्ट करतो आहे, तर ते एक्सपेक्ट करणारी एखादी लाईन किंवा मग गुड विश ज्याला म्हणतो आपण, समोरच्या प्रती आपण काय करतो, एखादी शुभेच्छा व्यक्त करतो. ती कशी करतो आपण, इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. गिव माय लव्ह टू ऑल ॲट होम, or convey my regards to all at home. I hope all of you will be happy at home. यासारखे एखादे गुड विश आपण ज्या व्यक्तीला लिहितो आहे त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या एखाद्या गुड विश आपण कन्क्लुडिंग लाईन्समध्ये लिहू शकतो. ओके, चला आता नेक्स्ट पॉईंट पाहूया. द लास्ट सॅल्युटेशन ऑर यू कॅन से फिनिश ऑफ द लेटर. बघ, लेटर फिनिश करायचं आहे. आता हे लेटर फिनिश करताना पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते जे काही सॅल्युटेशन शेवटचं लिहायचं आहे ते लेफ्ट अलाइन पाहिजे. ते पण तुम्हाला डाव्याच बाजूला लिहायचे आणि वरती जसं ॲड्रेस लिहित ज्या लाईनने आपण खाली आलेलो आहे त्याच लाईनमध्ये तुम्हाला शेवटचं सॅल्युटेशन लिहायचं आहे. द लास्ट सॅल्युटेशन इज फॉर हाफ मार्क. हे सॅल्युटेशन पण आपल्यासाठी हाफ मार्कसाठी दिलेलं असतं. किंवा ॲड्रेस प्लस फर्स्ट सॅल्युटेशन अँड लास्ट सॅल्युटेशन हे सगळं मिळून जवळपास 1.5 मार्कासाठी दिलेलं असतं आणि 3.5 मार्कासाठी बॉडी ऑफ द लेटर. ओके, असं या 5 मार्काचं डिस्क्रिप्शन आपण या लेटर रायटिंगमध्ये करूया. आता लास्ट सॅल्युटेशन लिहिताना फिनिश ऑफ युअर लेटर विथ सबस्क्रिप्शन. एखादं सबस्क्रिप्शन शेवटचं तुम्हाला लिहायचं आहे. मग सबस्क्रिप्शनमध्ये काय लिहितो आपण, युअर लव्हिंग डॅश 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 जे काय असेल ते ज्यांना पत्र आपण लिहितो आहे ते, किंवा युअर्स अफेक्शनेटली. ओके, हे वरती लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला राईट द नेम. वरती ॲड्रेस क्वेश्चनमध्ये किंवा ॲड्रेसमध्ये जे नेम लिहिलेले तेच नेम तुम्हाला पत्राच्या शेवटच्या सॅल्युटेशनच्या खाली लिहायचे. धिस वे यू कॅन अटेम्प्ट this question, and if you follow all these instructions you can get maximum score in this question. ओके, आता या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, पत्र कसं लिहायचं याची इन्फॉर्मेशन आपण इथे पाहिलेली, कुठल्या पॉईंट्स याच्यामध्ये फॉलो करायचे हे पण पाहिलेलं आहे. नाव देर इज अ प्रॅक्टिस क्वेश्चन फॉर यू इन आवर writing skill section given in the poem Basket Full of Moonlight. We have to write one letter to the moon and the points are given there in that question. That is the त्या प्रश्नामध्ये जे काही पॉईंट्स दिलेले आहेत, आपल्याला चंद्राला एक पत्र लिहायचे, ते इन्फॉर्मल प्रकारचं पत्र आहे. वरती दिलेले सगळे पॉईंट्स तुम्हाला काय करायचे, फॉलो करायचे आणि चंद्राला एक पत्र लिहायचं ज्याच्यामध्ये काही पॉईंट्स दिलेले आहेत. पॉईंट्स सच ॲज साइन ऑफ ब्युटी, सिम्बल ऑफ जॉय, इनफायनाइट प्लेजर, अर्ज टू कंपोज पोएम, सॉन्ग्स and music. All these are the 4 points are given there. You have to cover all these 4 points. आणि तुम्हाला काय करायचं आहे, चंद्राला एक पत्र लिहायचं आहे. बरं, हे चंद्राला एक पत्र लिहायचं आणि आणखी एक प्रॅक्टिस म्हणून दुसरं एक पत्र तुम्ही यू कॅन राईट द लेटर टू द अर्थ. म्हणजे एक तुम्हाला मूनला पत्र लिहायचं आहे आणि दुसरं लेटर टू द अर्थ. मग आता पॉईंट्स तुम्ही तुमच्या मनाने काही कलेक्ट करा, एक 4-5 पॉईंट लिहा. म्हणजे अर्थकडनं आपल्याला काय काय बेनिफिट्स मिळतात
त्याच्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आणि अर्थला पत्र लिहायचे फॉर थँकिंग हर टू प्रोवाइड दीज थिंग्स विच आर व्हेरी यूजफुल इन अवर लाईफ. ओके, तर या पद्धतीने 2 प्रॅक्टिस क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी कवर करायचे. ते एक राईट अ लेटर टू द मून अँड राईट अ लेटर टू द अर्थ. ओके, so this is sufficient for in today's session. Okay, thank you.